हॅलो नमस्कार, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आणि तुम्ही बघू शकतात आजच्या सकाळची सुरुवात ही माझी अशी पसाऱ्याने झाली। त्याचं कारणही तसंच होतं। येत्या 10 ते 12 दिवसामध्ये ना म्हणजे सतत इकडं बाहेर येणं जाणं आणि असं चाललेलं होतं। त्यामुळे जे काही यूज केलेले कपडे होते ते वॉश करून मी अशी कॉटवर ठेवत होते। आणि त्याचबरोबर मध्ये मध्ये तब्येतही आपली बरोबर नसते आणि वातावरण इतकं खराब होतं की या सगळ्या गोष्टी करण्याची सुद्धा इच्छा नव्हती। आणि फायनली आज जरा माझा मूड झाला, म्हटलं चला आता हे सगळं आवरून घ्यावंच लागणार आहे। सगळं अस्ताव्यस्त झालेलं होतं आणि मग म्हटलं आता कपडे ठेवायचेच आहे। तर आता बरेच दिवस झाले आपलं कपाटही आपण व्यवस्थित केलेलं नव्हतं, कारण की एकही गोष्ट मला वेळेवरती सापडत नव्हती। मग गेल्या 2 महिन्यापासून ना हे सगळं असंच चाललेलं होतं की आवरासावर अजिबात झालेली नव्हती। जे काही खाणं पिणं असेल किंवा तितकंच काम करायचं आणि त्यानंतर ह्याची बाकीची आपली क्लिनिंग असते ना, त्या काहीच गोष्टी केलेल्या नव्हत्या। म्हणून मग म्हटलं आज आहे ना मी सकाळी लवकर उठलेली, संडे होता तरी देखील माझा हा दिवस आजचा कामाचा गेला। आणि फायनली असा मुहूर्त लागला की मी आज काम करायची माझी इच्छा तरी झाली। आणि गावाला गेलेल्या बॅग होत्या त्या अनपॅक केल्या, व्यवस्थित सगळं काही ठेवलं। आणि ना हे असं टॉवेल टोपी वगैरे अशा गोष्टी असतात की ज्या आपल्याला कुठे घेऊन जावे लागतं, म्हणजे दुःखाच्या वगैरे ठिकाणी। सो तेही व्यवस्थित असं ऑर्गनाईज करून ठेवलं जेणेकरून मला ते वेळेवर सगळ्या गोष्टी सापडल्या पाहिजे। आणि बऱ्याच दिवस झाला हा रूम मी क्लीनच केलेला नव्हता, त्यामुळे बेडशीट वगैरे हे सगळंच मी काढायला घेतलं होतं। आता हेच तर काढत होते, मला काही गोष्टी ठेवायच्या होत्या। त्यामुळे आता तुमच्याही कॉटमध्ये अशा गोष्टी असतील आणि त्या खूप साऱ्या अस्ताव्यस्त होत्या। आता ज्यावेळेस आपण या सगळ्या गोष्टी आवरायला घेतो ना, त्यावेळेस अशा आपल्या जुन्या आठवणी सापडतात। आणि हा अनुचा पहिला बड्डे होता आणि त्यावेळेस मी अशी बारीक दिसत होते, म्हणजे खूप बारीक होते मी याआधी आणि आताही आहे, पण इतकी नाही आहे की म्हणजे साधारण 9 वर्षापूर्वीची ही गोष्ट। आणि ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेस असं काही सापडलं ना तर आपला वेळ कुठे निघून जातो कळतही नाही। म्हणजे आता मी क्लिनिंग करत होते आणि मला तो अल्बम सापडला, त्यामुळे मी बऱ्याच वेळ मी तो एकटीच बघत होते, कारण की मी सकाळी एकटीच उठलेले होते। बाकीचे मुलं मग नंतर मिस्टर मुलं वगैरे हे सगळे नंतर उठले, तोपर्यंत माझा अर्धा रूम जो आहे ना तो क्लीन झाला होता। बऱ्यापैकी हा स्टोअर रूम टाईपच आहे की म्हणजे घरामध्ये आपला असा एक रूम असतो ना की चला इथे काही नाही केलं ना म्हणजे कोणी येणार नाही आहे, त्यामुळे आपण जे काही असतं ना वस्तू त्या इकडे आणून ठेवत असतो। आणि तसंच काहीसं असं करता करता पूर्ण रूम असा पसाऱ्याने भरून गेला होता। आणि त्यामुळेच इथे इतकं हे झालेलं होतं की कधी हा रूम मला आवरेल असं मला झालेलं होतं। काल त्याच्या आधीही मी काल बऱ्यापैकी हॉल क्लीन केला होता। आणि म्हटलं आता ना वातावरण जरी बाहेर खसंही असलं तरी आता किती दिवस आपण ऊन पडण्याची वाट बघणार। आणि त्यानंतर माझं असं होतं की छान असं ऊन पडायला लागलं की मग मस्त सगळंच बाहेर काढूया आणि नंतर क्लिनिंग करूया। पण म्हटलं चला आता ऊन जेव्हा पडायचं तेव्हा पडेल, आपण आपली क्लिनिंग करूया। त्यामुळे ही खिडकी वगैरे हे सगळं, आणि आमच्या इकडे ना कबूतरं खूप आहेत, त्यामुळे ते खिडकीच्या मागच्या बाजूला येऊन ते घरटं वगैरे बांधण्याचं त्यांचं चाललेलं असतं। पण तुम्हाला माहिती असेल की कबूतर आपल्यासाठी चांगले नसतात आणि त्यामुळे मग ते काही मी घरटं त्यांचं होऊ देत नाही, सतत ते काढत असते आणि तिथे सतत क्लिनिंग करावी लागते। सो म्हटलं चला आता ह्या गोष्टी आहेत ना आज मला त्या सकाळी सकाळी केल्या, कारण की एकदा की मुलं उठले की आपण स्वयंपाक नाश्ता आणि घरातली कामं करायला लागले की दुपारचे आमचे बरोबर 2 वाजतात जेवण वगैरे। आणि 2 वाजल्यानंतर तर काही इच्छा राहत नाही की असं काहीतरी करायला घ्यायचं। त्यामुळे आज मी ठरवलं होतं आणि म्हणून ही गोष्ट फायनली झाली। सकाळी सकाळी हा रूम छान असा क्लीन झाला। मग कुठे जाळं वगैरे असेल या सगळ्याच गोष्टी मी क्लीन करून घेतल्या। एकदा की आपण करायला घेतलं ना की अजिबात कंटाळा येत नाही, पण करायचं आहे हा विचार म्हटला की आपलं डोकं खराब होतं, कसं होईल आणि वेळ मिळेल का, आणि मग आपला तो आळस आपल्यामध्ये येतो। पण फायनली आज मी जो आळस झटकला आणि कामाला सुरुवात केली आणि चला नाही म्हणता म्हणता फायनली रूम शेवटी क्लीन झाला। आणि खरंच हे सगळं केलं की भारी वाटतं आणि घरही फ्रेश वाटतं, प्रसन्न वाटतं आपल्याला तितकंच। त्यामुळे मध्ये मध्ये माझी ही क्लिनिंग चाललेलीच असते। सो आजही तेच सगळं झालं आणि कॉटमधलं सगळं व्यवस्थित लावून दिलेलं आहे, जेणेकरून मग आता जरा बरं वाटेल। आता मुलं उठले त्यामुळे त्यांचा चहा पाणी नाश्ता या सगळ्याच गोष्टी आता येतीलच। तर चला
त्यानंतर बेडशीट वगैरे बदलले, त्यामुळे कपडेही भरपूर आजच्या दिवशी वॉश करायला होते. आजच्या दिवशी बरीच कामं असतात. संडे म्हटलं की आपला पूर्ण आठवडा आपल्याला रिसेट करण्याचा जसं काही एक दिवस असतो आणि त्या दिवशी आपल्याला बरीच कामं आपण स्वतःहून काढत असतो की चला मुलांना सुट्टी म्हणजे टिफिन बनवायचा नाही आहे, जेवण लेट होणार आहे असं सगळं असतं. आणि मग आणू उठलेला होता आणि त्याचं चाललं होतं मम्मा हे असं तसं अशा बऱ्याचशा गोष्टी त्याचं सांगायचं काम ते चाललेलं होतं. आणि म्हटलं थांब जरा आता मी एवढं आवरते आणि त्यानंतर मग तुमचा नाश्ता वगैरे अशा सगळ्या काही गोष्टी होतीलच. आवरल्यानंतर असा काहीसा रूम दिसत होता आणि मग क्लीन असलं की सगळ्यांना छान असं तिथं बसावंही वाटतं. आणि तसंच मग आणि त्यानंतर ना या काही जुन्या गोष्टी आहे, म्हणजे मी लहान असताना शाळेत असताना त्यावेळेस ना आपल्याकडे असं यूट्यूब, प्रत्येकाकडे मोबाईल नव्हता. मग ते जे काही असायचं ना ते असं नोटबुक म्हणजे असं बुकमध्ये किंवा पेपरमध्ये अशा रेसिपीज यायच्या. सो त्या ज्या लहानपणीच्या होत्या ना ते मी आत्ता आईकडे गेले होते, ते तिने मला ते माझं सगळं काही होतं ना ते माझ्याकडे दिलं. म्हटलं चला आता तर यूट्यूब आहे आपल्याकडे, तरीही पण इतक्या आपण लहानपणीच्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या होत्या, तर मग त्या व्यवस्थित ठेवल्या. आणि म्हणजे त्यावेळेसचा काळ कसा होता ना की बारीक बारीक गोष्टींमध्ये पण आपल्याला खूप आनंद असायचा. आणि मला ना मुळातच लहानपणापासून कुकिंग करण्याची खूप आवड होती. संडेच्या दिवशी ना असं मी वेगळ्या काहीतरी आम्ही डिश ट्राय करायचो, अशा पेपरमध्ये आलेली रेसिपीज असायची ती ट्राय करायचो. आणि ती सवय मला अजूनही आहे, म्हणजे पेपरमध्ये नाही पण यूट्यूबला, इन्स्टाला, रीलमध्ये एखादी रेसिपी बघितली की मग असं असतं की कधी मी ट्राय करेल. चला आता मशीनवरती इतका पसारा झालेला होता ना आणि हा सगळा पसारा माझाच आहे. सो तोही सगळा क्लीन करून घेतला, आजूबाजूची धूळही. आणि ना बऱ्याच दिवसापासून मशीनवर बसायचं होतं कारण की बरेच कपडे आहे की जे मला आता सध्या स्टिच करायचे आहे. सो म्हटलं आता हे सगळं क्लीन झालं की हळूहळू आपण एक एक गोष्टी करायला घेऊया, जेणेकरून आपण सगळं व्यवस्थित असं रुटीनमध्ये येऊ. कारण की गेल्या 2 महिन्यापासून या सगळ्याच गोष्टी रुटीन बिघडलेलं होतं असं म्हणायलासुद्धा हरकत नाही आहे. आणि तुम्हाला माहीतही असेल की या दिवसांमध्ये ना आपला व्हिडिओही असा रेग्युलर आलेला नाही आहे. पण आता म्हटलं चला सगळं आळस दुखणं सगळं काही झटकून देऊया, कारण की जितकं आपण त्याला धरून बसणार ना तितकं ते आपल्या जवळ असणार आहे. त्यामुळे ना आळस असो किंवा दुखणं असो किंवा हे वातावरण असो, याला आपण अजिबात आता आपल्या जवळ ठेवायचं नाही आहे. त्यामुळे मनाचा खूप म्हणजे मी असं 2-3 दिवस विचार करत होते की आज व्हिडिओ करूया, दुसऱ्या दिवशी व्हिडिओ करूया किंवा आज हे क्लीन करूया. सो कालच्या दिवशी मी हॉल क्लीन केला होता, व्हिडिओ तर काही शूट केला नाही, पण संध्याकाळी मी मनाला ठरवलंच की नाही आता ह्या सगळ्याच गोष्टी करायच्या आहे. आणि चला फायनली सुरुवात झाली आणि बऱ्यापैकी आपलं माझं घर जे आहे ना ते आता रिसेट झालेलं आहे. हळूहळू बऱ्याच गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल ना तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ह्या मशीनवर ज्या काही गोष्टी आहेत ना त्या सगळ्या मग त्याच आहे की ज्या त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या गोष्टी आहे. काही देवांचे बसणे वगैरे आहे, तेही मला व्यवस्थित कट करून आणि स्टिच करून ठेवायचे होते. काही जे वेल्वेटचे ब्लाऊज पीसेस असतात ना त्यापासून मला देवांसाठी वस्त्र बनवायची होती. अशा बऱ्याचशा गोष्टी आहे की ज्या मी काही बघितल्या आहे किंवा काही ठरवल्या आहेत. हळूहळू त्या गोष्टी करायला घेणारच आहे. चला आता शिवांशही उठला होता, तर सगळेच उठायला लागले म्हटल्यावर त्यांना भूक लागते, मग त्यांना दूध पाणी या सगळ्या गोष्टी द्यायच्या होत्या. सो आता फटाफट बाकीच्या गोष्टी आवरते आणि त्यानंतर मग तुम्हाला भेटते. तर ना अशा आपल्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये मग धान्य असेल किंवा शेंगांची पोती असतील, अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्या अशा ठेवलेल्या असतात. आता या रूममध्ये ना बऱ्याच प्रकारे धान्य वगैरेही मी ठेवलेलं होतं आणि ते सगळंच व्यवस्थित. आणि आता आम्ही गावाकडे राहतो, मग त्यामुळे कांदे असतील, लसूण असेल, असं आपण जास्तीचं आणून ठेवत असतो. आणि मग तो ठेवण्यासाठी असा एक रूम असतो ज्याला जसं की स्टोर रूम टाईपच आमचा हा रूम आहे की त्यामध्ये सगळ्या काही गोष्टी आम्ही अशा ठेवत असतो. कारण की इथे कोणी काही झोपत वगैरे नाही, त्यामुळे धान्य, कांदे किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी या रूममध्ये असतात. आणि मग आपण एक एक गोष्ट आणून ठेवतो आणि मग रूम असा पसाऱ्याने भरतो. चला आता फायनली तो आवरून काढला आणि त्यामुळे रूम असा मोकळा दिसतोय. आता एकाचं झालं आहे तर एक लगेच दुसरा येऊन तिथे झोपला आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की आता हा आमचा रूम आहे वगैरे वगैरे अशी बडबड आता इथे शिवांशी चाललेली होती. चला तोपर्यंत इथं माझं छान असा रूम क्लीन करून झाला, झाडून घेते, त्यानंतर फरशी पुसायची आहे. आणि अशा पद्धतीने सकाळी फायनली हे सगळं काम करून झाल्यामुळे तेही तितकंच भारी वाटत होतं. आता दिवस काय आपला खाण्यापिण्यात, कपडे धुण्यात याच्यातच जाणार आहे. आणि त्यानंतर आज मला रविवार असला की आम्ही बाजारात जात असतो, आणि कारण की पूर्ण आठवड्याची तयारी या दिवशी होते. तर आता तेच काही आजच्या दिवसात असणार आहे, तर व्हिडिओ बघत राहा.
चला त्यानंतर नाश्ता झाला, दुपारचं जेवण झालं, त्यानंतर बाजारात गेलो होतो. आता आठवड्याभरासाठी जर घ्यायचं म्हटल्यावरती सगळाच भाजीपाला घेऊन आले होते, जसे की मिरची, वांगी, वाटाणा, बऱ्याचशा सगळ्या गोष्टी, बीट होतं, हरभरे होते. आणि हा सीझनमध्ये या सगळ्याच गोष्टी मिळत असतात. आणि आठवडा संपत आला की फ्रीज असं रिकामं व्हायला होतं. त्यानंतर मग आठवड्यानंतर छान असं पूर्ण आठवड्यासाठीचं ते भरलं जातं. त्यानंतर इथे अनुची ड्रॉइंग झाली होती आणि इतकी मस्त त्याने ड्रॉइंग केलेली होती ना, तर तुम्हीही नक्की कमेंट करून सांगा की कशी